अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 20 फेब्रुवारी मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे या माघ महिन्यातील जया एकादशी, जिला आपण माघ एकादशी असं देखील म्हणतो। बघा, एकादशीचा जो दिवस आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या सकाळी तुम्हाला ही एक वस्तू किंवा ह्या एका झाडाचं फूल तुमच्या घरात आणायचं आहे आणि ते फूल तुम्हाला एकादशीच्या दिवशी आपल्या घरात स्थापन करायचं आहे। हे फूल जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा या फुलाची स्थापना जर तुमच्या घरामध्ये असेल तर घरामध्ये कधीही दारिद्र्य राहणार नाही, घरामध्ये कधीही गरिबी राहणार नाही, घरामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा कुठल्याही प्रकारचे क्लेश, कलह होत असतील ह्या सगळ्यातून मुक्तता होईल। घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील, घरामध्ये नेहमी म्हणजे सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती राहील। हे एक फूल उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणलं तर लक्ष्मी माता नेहमीच तुमच्या घराकडे आकर्षित राहील, चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येईल आणि आलेला जो पैसा आहे तो अखंड रूपाने स्थिर होईल। बघा, उद्याचा जो दिवस आहे तो भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्नानाला, दानाला, ब्राह्मण भोजनाला, तुळशीच्या सेवेला, गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। समजा तुमच्या आजूबाजूला कुठेही जर धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जाऊन स्नान करा, नसेल तर आपल्या घरीच जे अंघोळीचं पाणी असतं त्याच्यामध्ये एक अर्धा झाकणभर गंगाजल टाका, थोडंसं गोमूत्र टाका, चिमूटभर हळद घाला आणि त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करा। संपूर्ण धार्मिक स्थळाचं जे अंघोळीचं पुण्य आहे म्हणजे स्नानाचं जे पुण्य आहे ते पुण्य लाभेल। यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी ॲक्च्युली जल वगैरे काही अर्पण करायचं नसतं, कारण त्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं। मात्र तुळशी मातेच्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत। त्याचसोबत आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो, प्रतिमा असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम यांचेही तुम्हाला पठण करायचे आहे। अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। ठीक आहे, हे कमीत कमी उद्याच्या दिवशी तुम्हाला येतील जसं जमेल तसं तरी करायचं आहे। आता मी तुम्हाला उद्याचा महत्त्वाचा उपाय सांगत आहे। बघा, उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्ही अगदी हे फूल आजही घर आणून ठेवलं तरी चालेल, फक्त त्याचं ते स्थापन आहे किंवा त्याची जी स्थापना आहे ती उद्या केली तरीही चालेल। आता कुठल्या झाडाचं फूल, तर बघा तुम्हाला पांढऱ्या रुईचं फूल, 1 भेटेल, 2 भेटतील, 4 भेटतील, 5 भेटतील, जेवढी भेटतील तेवढी आणा, खूपही जास्त नको, 4-5 पर्यंत आणली तरी खूप आहेत। ठीक आहे, बघा आता सगळीकडे आता आमच्या आजूबाजूला भरपूर पांढऱ्या रुईची झाडं आहेत आणि ती सगळी झाडं फुललेली आहेत। जे लोक खेड्यात राहतात त्यांना सहज आजूबाजूला कुठेही मिळतील, सिटीमध्ये जे लोक राहतात त्यांना थोडंसं मिळणं कठीण आहे। जिथे हार फुलं वगैरे मिळतात त्यांना तुम्ही सांगा, ते तुम्हाला आणून देतील, किंवा मग आजूबाजूला एखादी नर्सरी असेल तर तिथे जा आणि तिथे जाऊन तुम्ही हे फूल आणू शकतात। समजा तुम्हाला फूल नाहीच भेटलं तर पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ जरी तुम्ही तुमच्या घरी आणलं तरीही चालेल। एकादशीच्या दिवशी असेल, पौर्णिमेच्या दिवशी असेल, मंगळवारच्या दिवशी असेल, शनिवारच्या दिवशी असेल, पांढऱ्या रुईचं महत्त्व हे खूप विशेष असतं। खरं तर मंगळवारच्या दिवशी मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की मंगळवारच्या दिवशी रुईच्या पानांचा हार, रुईच्या फुलांचा हार आपण हनुमंतांना अर्पण करत असतो आणि योगायोगाने उद्या मंगळवारच्याच दिवशी ही एकादशी आलेली आहे। बघा, रुईच्या झाडावरती साक्षात दैवी शक्तीचा वास असतो आणि या झाडाचे किंवा या फुलांचे जर आपण उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा लाख पटीने आपल्याला लाभ होतो। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, नकारात्मकता संपवण्यासाठी, लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी हे फूल अत्यंत महत्त्वाचं मानलं
मानलं जातं. बघा, भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं हे फूल आहे, जे उद्याच्या दिवशी जर तुम्ही घरात आणलात तर त्या फुलासोबत भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास तुमच्या घरामध्ये होईल. आता काय करायचं, 4-5 फुलं, एक फूल भेटलं तरी खूप आहे, जास्त भेटले तर 4-5 फुलं आपल्याला घरी आणायचे आहेत. एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा ताम्हणामध्ये ठेवायचे आहेत. थोडंसं त्याच्यावरती गंगाजल शिंपडायचं आहे, त्यावरती थोडंसं तुम्हाला दूध शिंपडायचं आहे. अगदी शिंपडायचं आहे, ओतायचं नाही. ठीक आहे. यानंतर काय करायचं, तर एक सफेद रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कापडाचा एक तुकडा घ्यायचा आणि या कापडावरती तुम्हाला ही जी फुलं आहेत ती ठेवून द्यायची. फुलं ठेवून दिली म्हणजे एक प्लेट घ्या, प्लेटमध्ये ते कापड ठेवा आणि कापडावरती ही फुलं तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. ठीक आहे. यानंतर तुम्हाला याच्यावरती 2-4 अक्षदार्पण करायचे आहेत. अक्षदार्पण करून झालं की थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 7 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत. किती? 7. मोजून 7 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि ह्या अगरबत्त्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्या फुलाला ओवाळायच्या आहेत. ओवाळत असताना तुमच्या घरातील असलेली संकट, विघ्न यांचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा हे सगळं येण्यासाठी देखील तुम्हाला तिथे मनापासून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. त्यासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर त्यातील एक अगरबत्ती म्हणजे एक उदबत्ती तुम्हाला तिथेच लावायची आहे देवघरात. उरतील किती? 6 उदबत्त्या. त्यातील दुसरी एक उदबत्ती जी आहे ती तुम्हाला तुळशी मातेच्या जवळ लावायची आहे. त्यानंतर ज्या 5 अगरबत्त्या उरतील त्याच्यातील एक अगरबत्ती तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार जे आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ तुम्हाला लावायची आहे. यानंतर बघा, एक तुम्हाला सांगितलेली आहे ती म्हणजे तुळशीच्या जवळ, एक सांगितलेली आहे देवघराच्या समोर, त्यानंतर एक तुम्हाला सांगितलेली आहे ती म्हणजे मुख्य दरवाजाच्या समोर. यानंतर 4 उदबत्त्या शिल्लक राहतील. यातील जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक उदबत्ती लावायची आहे. राहिलेल्या ज्या 2 उदबत्त्या शिल्लक राहतील यातील एक अगरबत्ती तुम्हाला तुमच्या घराच्या आतील ईशान्य कोपऱ्याला लावायची आहे. आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा असेल या ईशान्य कोपऱ्याला लावायची आहे आणि राहिलेली जी शेवटची अगरबत्ती असेल ही तुम्हाला तुमच्या तिजोरीच्या समोर, जिथे आपण संपत्ती, पैसा, धन, वैभव हे जे काही ठेवतो त्याच्या समोर, एखादं तुमच्याकडे जे ज्याला आपण अगरबत्ती लावतो ते असेल, एखादं केळ असेल त्याला तुम्ही टोचून ठेवली तरी चालेल. कपाटात लावायची नाही तर कपाटाच्या समोर लावायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने या 7 उदबत्त्या तुम्हाला या 7 ठिकाणी लावायच्या आहेत. यानंतर ती जी फुलं आहेत ज्या आपण कापडामध्ये ठेवलेली आहेत तर तुम्हाला त्याच्यावरती चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. आपण पूजेसाठी जी हळद वापरतो ती घ्या किंवा जर तुमच्या घरामध्ये साठवणुकीची हळद असेल ती घेतली तरीही चालेल. या 3 बोटांनी तुम्हाला त्या फुलांवरती थोडी थोडी चिमटीने हळद अर्पण करायची आहे. हळद अर्पण करत असताना तुम्हाला संपूर्ण 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर त्या पोटलीला तुम्हाला एक गाठ मारायची आहे. म्हणजे याच्यामध्ये जी फुलं ठेवलेली आहेत तर तुम्हाला अशी घट्ट गाठ मारायची आहे आणि याची जी छोटीशी पोटली तयार होईल ही पोटली तुम्हाला तुमच्या स्वतःवरून 7 वेळा उतरवायची आहे. अशा पद्धतीने 7 वेळा तुम्हाला ॲक्च्युली दाखवता येत नाही पण अशा पद्धतीने तुम्हाला ते 7 वेळा उतरवायचे आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला टांगून ठेवायची आहे. तुम्ही मुख्य दरवाजाला टांगू शकतात. घरामध्ये आतला जो ईशान्य भाग आहे ज्याला माता लक्ष्मीची दिशा आपण म्हणतो, तुम्ही त्या दिशेलाही ही पोटली लावली तरीही चालेल. मुख्य दरवाजाला लावत असताना आतल्या किंवा बाहेरच्या दोघांपैकी कुठल्याही बाजूला तुम्ही लावू शकतात. ठीक आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला याचा भरभरून लाभ होताना दिसेल. अडकलेला पैसा तुमच्या मार्गाने परत यायला लागेल. जिथे जिथे अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतील. माता लक्ष्मी तुमच्याकडे सदैव प्रसन्न राहील, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ येईल आणि आलेला जो पैसा आहे तो स्थिर राहील. आता हे किती दिवसानंतर काढायचं ताई किंवा याचं नंतर काय करायचं, तर पुढची एकादशी येईल त्यावेळी हे कापडा सगट निर्माल्यामध्ये टाकून द्या. नवीन पुन्हा पांढऱ्या रंगाची फुलं घ्या रुईची आणि पुन्हा सांगितल्या पद्धतीने पुढच्या एकादशीला पुन्हा सेम या पद्धतीने हा उपाय करून ही फुलं आपल्या घरात स्थापन करा. बघा, तुम्हाला मी सांगते की 1 महिन्याच्या आत तुमची प्रगती झालेली दिसेल. कुठेतरी 4 पैसा आता येतोय आणि तो टिकते असं दिसायला लागेल. घरातील अडथळे दूर होताना दिसतील. कर्जाचा डोंगर कमी होताना दिसेल. इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुम्हाला भरभरून यशाची प्राप्ती करून देईल. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.